सर्वप्रथम बासू मॅथ्स वर्ल्ड या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल हा पर्याय निवडा. Friends, today in this video we are going to discuss about HCF means highest common factor and GCD means greatest common divisor. HCF and GCD is the alternative name of the same thing which we call in Marathi महसावी, महत्तम सामायिक विभाजक असं ज्याला आपण मराठीत म्हणतो त्यालाच आपण इंग्रजीमध्ये HCF means highest common factor किंवा GCD म्हणजे ग्रेटेस्ट कॉमन डिवाइजर असं म्हणतो. इन अ व्हेरी फैंटास्टिक एंड प्ले वे मेथड वी आर गोइंग टू लर्न दिस थिंग. बहुत अच्छे से खेळते कूदते हसत खेळत आपण ही पद्धती पाहणार आहेत की ज्या माध्यमातून आपल्याला HCF किंवा GCD काढता येईल. चला तर मग लागूयात आपण आपल्या कामाला. HCF आणि LCM म्हणजे मसावी आणि लसावी ऐकल्याबरोबर सर्वसामान्यतः तीच गोष्ट वाटते. बरेच जण यामध्ये कन्फ्यूज होतात. तर अशा पद्धतीचं कन्फ्युजन, दिस काइंड ऑफ कन्फ्युजन मे नॉट बी देअर. सो वी आर गोइंग टू डिस्कस दिस चॅप्टर बाय स्टेप. अतिशय मुळापासून आपण या चर्चा या ठिकाणी करणार आहेत की जेणेकरून आपल्यामध्ये मसावीमधला महत्तम सामायिक विभाजक आणि लसावीचा लघुत्तम सामायिक विभाज्य या गोष्टीमध्ये आपल्याला कन्फ्युजन होऊ नये. या ठिकाणी आपल्याला काम दिलेलं आहे विभाजक सांगा, मीन्स फाइंड आउट द फॅक्टर्स और द डिवाइजर्स ऑफ द गिवन नंबर्स. फर्स्ट नंबर इज 12. आपल्याला 12चे विभाजक काढायचे आहेत, मीन्स द नंबर्स विच कॅन डिवाइड दिस 12 टोटली. अगदी निशेष भाग दिले जातील अशा कोणत्या संख्या आहेत की ज्या माध्यमातून ज्या संख्येच्या साह्यानं 12ला निशेष भाग जाईल. आपण विभाज्यतेच्या कसोट्या डिव्हिजिबिलिटी टेस्ट करून पुढे आलेले आहात त्यामुळे आपल्याला ही गोष्ट कुठेच अवघड वाटणार नाहीये. तर 12चे विभाजक काय असणार आहेत? 1, 2, 3, 4, 6 आणि 12. मीन्स द डिवाइजर्स और द फॅक्टर्स ऑफ 12 आर 1, 2, 3, 4, 6 and 12. हे कसं काढायचं तर साधी गोष्ट पहा. 12 म्हटल्यानंतर 12 1 12 असतं त्यामुळे 1 आणि 12ची जोडी इथे पक्की होईल. बेसक 12 मीन्स 2 6 12 आणि 3 चौक 12. अशा पद्धतीने 1च्या पाड्यामध्ये 12व्या नंबरला किंवा 12च्या टेबलमध्ये फर्स्ट नंबरला, 2च्या पाड्यामध्ये 6व्या नंबरला किंवा 6च्या टेबलमध्ये सेकंड नंबरला, 3च्या पाड्यात 4 नंबरला किंवा 4च्या टेबलमध्ये थर्ड पोझिशनमध्ये 12 असतं. अशा पद्धतीने आपण 1 12 12, 2 6 12, 3 4 12 किंवा 1 12 12, बेसक 12 आणि 3 चौक 12 अशा पद्धतीने याचे टोटल विभाजक या ठिकाणी लिहू शकतो. आता 14 बद्दल लिहायचं असेल तर 1 गुणिले 14 बेसती 14 आणि मग नंतर 14चा गुणाकार कुणी आणू शकेल का? नाही. म्हणजे याचे टोटल डिवायझर 1 2 3 4 अशा पद्धतीने 1 2 7 आणि 14 हे 14चे विभाजक या ठिकाणी आपल्याला सापडले. आता पुढे 15चे विभाजक 1 15 15, 3 5 15 आणि उलटून त्यालाच 15 1 15 आपण करू शकतो. अर्थात ह्याच गोष्टी परत परत फिरतात. अशा पद्धतीने 15चे विभाजक आपल्याला 1 3 5 आणि 15 मिळाले. इन दिस वे वी हॅव फाउंड हिअर that the divisors or the factors of 15 are 1 3 5 and 15. Now we are going to the next number 21. So 1 21s are 21, otherwise 21 1s are 21, 3 7s are 21, otherwise 7 3s are 21. In this way we have found here 4 divisors or factors of 21. अशा पद्धतीने आपल्याला 21 चे 4 विभाजक मिळाले, 1 3 7 आणि 21. आपण दिलेल्या संख्यांचे विभाजक काढावेत आणि मग आता पुढील प्रक्रिया काय आहे ते पहा. 12 व 14चे विभाजक लिहा. आता 12 आणि 14चे विभाजक म्हणजे 12तही असले पाहिजेत आणि 14तही. मीन्स द फॅक्टर्स और डिवायझर्स विच आर प्रेझेंट इन 12 अँड 14. म्हणजे बघा आता 1 दोन्ही ठिकाणी आहे. सो दॅट वी हॅव टेकन दिस वन. आता या ठिकाणी आपण काळजीने पेन बदलूयात. 1 1. So we have to write here 1 because 1 is common. 2 2 that we can write here 2. म्हणजे आता आपण 2 घेऊ शकतो कारण दोन्हीकडे 2 मिळालाय. 3 12 मध्ये आपण 4 मध्ये 14 मध्ये नाही आहे. सो वी कांट राईट हिअर. अशा पद्धतीने आपल्याला कॉमन फॅक्टर्स मिळालेले आहेत आणि ते केवळ 2 आहेत. 1 आणि 2 12 आणि 14चे सामायिक विभाजक, कॉमन फॅक्टर्स और कॉमन डिवाइजर्स
सो वी हॅव फाउंड हिअर. आता आपण पाहूयात 15 आणि 21 चे कॉमन फॅक्टर्स किंवा कॉमन डिव्हायजर्स. 15 आणि 21 चे सामायिक विभाजक कोण आहेत? 15 आणि 21 चा विचार करा. आता फक्त या ठिकाणी आपल्याला आता कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. म्हणून आता या ठिकाणी मिळालेल्या संख्या पहा, 1 1. सो वी कॅन राईट 1. 3 3, दोन्हीकडे 3 आहे म्हणून आपण 3ही लिहून घेतलाय. त्यानंतर 5 15 मध्ये आहे पण 21 मध्ये नाही, आणि 7 21 मध्ये आहे पण 5 मध्ये नाही. सो वी कांट टेक दिस 5 or 7 हिअर ॲज कॉमन फॅक्टर. मग अशा पद्धतीने या ठिकाणी 15 व 21 मध्ये कॉमन आलेले 1 आणि 3 हे दोनच सामायिक विभाजक आहेत किंवा कॉमन फॅक्टर्स आहेत, कॉमन डिव्हायजर्स आहेत. चला आपण पुढे बोलूयात. आता विभाजक करण्याची आणखी एखादी पद्धती आपण पाहूयात. आता आपण पाढ्यांच्या मदतीने काम केलं होतं. आता एक दुसरी पद्धती आपण पाहू ज्या ठिकाणी आपल्याला 10 व 12 विभाजक किंवा डिव्हायजर्स काढायचे आहेत. बघा काय होत आहे. 10चे करायचे तर कोणत्या संख्येने याला भाग जाईल? निशेष 1 ने तर कोणाला जातो. सो वी कॅन राईट हिअर 1 ऑल्सो. पण 1 लिहिल्यानंतर काय फरक पडला असता? एकदाही 10 सेम उतरला असतं. सो वी कॅन टेक हिअर 2. म्हणून आपण इथे 2 लिहू शकतो. तर 2 पंचे 10. मग आता 5ला केवळ 5ने भाग जातो म्हणून 5 1 5. अशा पद्धतीने आपल्याला 1 2 5 असे एकूण विभाजक मिळतात. म्हणून आपण लिहू शकतो 10 बरोबर 1 गुणिले 2 गुणिले 5. किंबहुना ज्यावेळी आपल्याला प्राईम नंबर्सच मागितले जातात किंवा मूळ विभाजक मागितले जातात तेव्हा आपण 1 सुद्धा लिहित नाही, आणि मूळ विभाजकाचा विचार करायचा असेल तर वी कॅन राईट 2 into 5 ओनली. आपण जर प्राईम नंबर्स प्राईम फॅक्टर्सच घेत असलो तर 10 = 2 into 5. आता 12च्या बाबतीमध्ये परत 1 जर लिहू शकत असेल लिहिता येतं, कारण प्रत्येक ठिकाणी 1 हा कॉमन आहेच आहे. सो 1 12 12, 2 6 12, 2 3 6, and 3 1 3. So 12 is equal to 1 into 2. Now see here, 1 into 2 into 2 into 3 म्हणजे 1 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3 म्हणजे 12. कसं होतं पहा, 1 दुने 2, 2 दुने 4, 4 त्रिकम 12. अशा पद्धतीने 12 बरोबर यांचा गुणाकार सुद्धा 12 आलाच पाहिजे या ठिकाणची अपेक्षा असते, आवश्यकता असते. सो जर आपल्याला प्राईम नंबर मध्ये लिहायचं असेल तर 12 is equal to 2 into 2 into 3. 2 ही अशी प्राईम नंबर आहे जी इव्हन आहे पण तरी सुद्धा प्राईम नंबर आहे. 2 ही अशी एकमेव मूळ संख्या आहे जी सम असताना सुद्धा मूळ संख्या आहे, आणि लहानात लहान मूळ संख्या म्हणून आपण 2चा विचार करतो. ठीक आहे. मग आता दोघांना एकत्रित करायचं तर काय काम केलं जातं? तर बघा तुम्ही इथे घेऊ शकता. सध्याकडे मी टाळतोय कारण आपल्याला मूळ संख्यांचा विचार करायचा तर त्याची गरज नाही म्हणून. आणि आपल्याला कळालंय की 1 ही संख्या प्रत्येक संख्येची विभाजक असतेच, त्यामुळे याच्यात काही प्रश्नच नाहीये. मग आता इथे आपण पुढचं काम करूयात. 10 आणि 12 दोघांनाही कॉमनरित्या भाग देणारी संख्या कोणती आहे पहा, ती आपण शोधूयात. आपण छोट्या छोट्या संख्येपासून सुरुवात करावी. सो वी हॅव फाउंड हिअर 2. 2 5 is 10, 2 6 is 12. मग आता कोण असणार आहे? आता 5 घेतलं तर 5ने 5ला भाग जाईल पण 6ला जाणार नाही. 2 घ्यावं तर 2ने 6ला भाग जाईल पण 5ला जाणार नाही. 3 घेतले तर 3 2 6 म्हणून 6ला भाग जाईल पण 5ला जाणार नाही. अर्थात या ठिकाणी कॉमन भाग देऊ शकेल असा हा एकमेव अंक आपल्याला मिळाला आहे आणि तो आहे 2. या ठिकाणी पहा कॉमन भाग देऊ शकणारी केवळ ही एकच संख्या मिळाली 2. त्यामुळे काय झालेलं आहे, या ठिकाणचा कॉमन डिव्हायझर कॉमन फॅक्टर हा 2 आहे. 2 इज कॉमन इन 16 and 24. 2 हा 16 आणि 24चा कॉमन फॅक्टर आहे, कॉमन फॅक्टर. सो ठीक आहे. आता इथे पुढे जाऊन पाहूयात आपण तेच काम कसं करता येतं. मग काय झालं, 10 आणि 12चे सामायिक विभाजक कॉमन फॅक्टर काय निघाले पहा. इथे कसं सांगता येतं आपल्याला, 1 इथे आहे इथे आहे. सो वी कॅन राईट हिअर 1. 2 10 मध्ये आहे 12 मध्ये आहे त्यामुळे लिहिला 2. आता इथे 5 आहे तर 12कडे 5 नाही, 12कडे 2 आहे एक्स्ट्राचा आणखी एक वेळा पण तो 10 मध्ये नाहीये. इथे 3 आहे पण तो 10 मध्ये नाही. म्हणून दोघांमध्ये कॉमन आलेले फॅक्टर केवळ 1 आणि 2 असेच मिळालेत. आता बघा काय मजा आहे ते,
याही ठिकाणी आपण म्हटलं होतं की प्रत्येकाचा कॉमन फॅक्टर एक असतोच, जे इथं आपण लिहिलं म्हणून तो एकही आहे आणि 2 असे 2 कॉमन फॅक्टर मिळाले. ठीक आहे, म्हणजे कॉमन फॅक्टर 1 and 2 ही गोष्ट आता लक्षात आली का बघा. पहिल्यांदा आपण विभाजक मीन्स फॅक्टर्स काढले, आता आपण दोघांचे कॉमन फॅक्टर लिहिले आणि जेवढे कॉमन फॅक्टर आहेत ते सर्व कॉमन फॅक्टर आपण या ठिकाणी लिहून ठेवलेत. चला आपण पुढील संख्येकडे वळूयात. याही ठिकाणी आपण तेच काम करणार आहेत. 16 आणि 18चे विभाजक काढणे आणि मग त्याच्यानंतर कॉमन विभाजक ठरवणे. इन दिस पेज ऑल्सो वी आर गोइंग टू फाइंड आउट द फॅक्टर्स, कॉमन फॅक्टर्स ऑफ 16 and 18. नाउ लेट्स गो टू अवर वर्क. 16च्या बाबतीमध्ये विचार करतोय आपण. सो 1 कुठेही कॉमन होता, सो वी आर नॉट टेकिंग हिअर 1 बिकॉज इट इज assumed now. 2 8 जा 16, 2 4 जा 8, 2 8 जा 16, 2 4 जा 8, 2 2 जा 4 and 2 1 जा 2. ओके, आता या ठिकाणी 2 9 जा 18 म्हणजे 2 9 18. मग आता 2 ने भाग जाईल का? नाही. सो 3 3 जा 9, 3 3 9 या पद्धतीने याचा भागाकार विचार केला जातो. मग 3 1 3 या ठिकाणचं काम संपलं 18चं. मग हे लिहून घेऊयात आपण. 16च्या बाबतीत काय आहे? 2 गुणिले 2 गुणिले 2 आणि गुणिले 2. 1 2 3 4 वेळा आलेले 2 आहेत का नाही बघा खात्री न. आणि एखाद्या वेळी कमी जास्त झाल्यानंतर आपलं उत्तर चुकेल. 1 2 3 4 अशी खात्री करून घ्यावी. आणि सोबतच 2 2 4 4 2 8 8 2 16 ही सुद्धा खात्री करून 16 बरोबर 16 16 इक्वल टू 16 आलंय का खात्री करणे आवश्यक आहे. नाउ टुवर्ड्स 18 2 into 3 into 3. सो 18 इक्वल्स टू 2 into 3 into 3 म्हणजे 2 6 6 18. सो 18 इक्वल टू 18 18 बरोबर 18 म्हणजे आपलं ह्या ठिकाणपर्यंतचं काम अगदी बरोबर आहे. मग आपण यात कॉमन मध्ये भाग कसा देतात ते पाहूयात. 16 आणि 18ला भाग जाईल कसा जाईल? 2 ने जाईल कारण दोन्ही इव्हन नंबर्स आहेत, दोन्ही समसंख्या आहेत. सो 2 2 8 जा 16, 2 9 जा 18. आता मात्र ही इव्हन आहे ही ऑड आहे म्हणजे ही समसंख्या आणि विषम संख्या, तर 2 ने भाग जाणार नाही. इव्हन त्याच्यापेक्षा पुढे जाऊन आपण पाहू शकतो की 2 ने 8ला जाईल तर 9ला जाणार नाही आणि 3 ने 9ला भाग जाईल तर 8ला जाणार नाही. म्हणजे या ठिकाणी अशी कोणती संख्या मिळणार नाही, कॉमन एकच संख्या मिळणार नाही की हे दोघांनाही भाग देऊ शकेल. म्हणजे या ठिकाणचं आपलं कॉमन पद्धतीने सापडणारा अंक सापडलाय आणि तो आहे 2. मीन्स कॉमन फॅक्टर जे आपण म्हणतो तो CF. कॉमन फॅक्टर्स काय आले? 1 and 2, कारण 1 तर प्रत्येकात कॉमन होता. मग तेच इथे सापडलेत का पहा. आता 2 16कडे आहे, 2 18कडे आहे. सो वी हॅव टेकन वन्स टाइम. दोन्हीकडे असेल तरी एक वेळा घ्यावं आणि दोन्हीकडे असेल तरच एक वेळा 2 लिहून घ्यावा. आता इथे 2 आहे पण इकडे 2 नाही आहेत. इथे पहा 2 2 2 आहेत पण इकडे कुठलाच 2 नव्हता. इथे 3 3 आहेत पण 16कडे आता 3 ची संख्या नाहीच आहे. सो कॉमन फॅक्टर्स आर 2 आणि आपण म्हटलेलं अँड 1 इज ऑलवेज कॉमन. सो 16 आणि 18चे कॉमन फॅक्टर्स किंवा 16 आणि 18चे सामायिक विभाजक 1 आणि 2 किंवा 2 आणि 1 हे 2च येत आहेत. ठीक आहे, आता आपल्याला काय कळालेलं आहे? आपल्याला आतापर्यंत कळालं विभाजक, एकूण विभाजक आणि एकूण विभाजकामध्ये आपण केवळ मूळ संख्या घेतल्या तर त्याला आपण असं म्हणतो मूळ विभाजक. आणि सोबत आपण चर्चा केली आहे सामायिक विभाजक यांची. सो वी हॅव डिस्कस्ड हिअर टिल नाव फॅक्टर्स और डिवायझर्स, टोटल डिवायझर्स और टोटल फॅक्टर्स, प्राइम डिवायझर्स म्हणजे या ठिकाणी आपण 2 into 2 into 2 into 2 केलं तर हे सगळे प्राइम नंबर्स आहेत. आपण एक लिहिला नाहीये इथे कारण तो प्राइम नाहीये म्हणून, नाहीतरी एक हा प्रत्येकाचा कॉमन फॅक्टर असतो. मग नंतर म्हटलं की सामायिक विभाजक. सामायिक विभाजक मीन्स कॉमन फॅक्टर्स. या ठिकाणी कॉमन फॅक्टर्स कसे काढले? 16 आणि 18चे कॉमन फॅक्टर्स 2 आहे आणि एक कोणाचे कॉमन आहे म्हणून 1. अर्थात अशा पद्धतीने आपण या घटकांची चर्चा आता इथे केली आहे. या आधारावर आपलं काम किती सोपं होतंय पहा. आता आपल्याला कळायचं आहे खालील संख्यांचे एकूण विभाजक सांगा. मीन्स वी आर गोइंग टू फाइंड आउट टोटल डिवायझर्स ऑफ द गिवन नंबर्स. ठीक आहे, 10 आणि 12ची चर्चा आपण करूयात. आताच आपण काम केलं होतं बघा. 10चे विभाजक मीन्स द फॅक्टर्स ऑफ 10 1 2 5 and 10. About 12
1, 2, 3, 4, 6 and 12. मग कॉमन मध्ये कोण कोण आहे पहा. आता दोघांकडे कॉमन आलं असेल ते 1, दोघांकडे 1 आलाय. सो वी हॅव टेकन वन्स टाइम, म्हणजे एकच वेळा एक घ्यायचा आहे. दोघांकडे 2 आहे म्हणून कॉमन मध्ये 2 घेतला. आता पहा 5 वर आहे पण खाली नाहीये, म्हणजे बाराकडे नाहीये. सो वी कांट टेक हिअर. अशा पद्धतीने आता कॉमन कोणी मिळतोय का? मिळत नाही. म्हणून 10 आणि 12चे कॉमन फॅक्टर्स 1 आणि 2 हे आहेत. हे कॉमन फॅक्टर्स काढता आले म्हणजे आपलं HCFचं 99% काम संपलेलं आहे. ठीक आहे. आता 16 आणि 24चा विचार करा. हा 16चं विभाजक 1, 2, 4, 8 and 16 मीन्स 16 1 16, 2 8 16 आणि 4 चौक 16 अशा रेंजवरचं काम ते अपेक्षित आहे. मग 24च्या बाबतीमध्ये 1, 2, 3, 4, 6, 8, 12 and 24. कसं कसं आलं पहा. आता हे 24 1 24, 12 2 24, 8 3 24 आणि 4 6 24 या बरोबर पेअर तयार होतात. आणि एकदा पद्धतशीर या पद्धतीने तुम्हाला ही मांडणी कळाली की तुम्ही एकूण विभाजक मीन्स टोटल फॅक्टर्स सहज काढू शकता. आता कॉमन फॅक्टर्स कोण आहेत? नाव सी 1 इज कॉमन, सो टेक 1. 2 is also common in 16 and 24, so we have taken this 2 also. Now see 3 is here in 24 but 3 is not present in the factors of 16, so 3 आपल्याला घेता येत नाही कारण 24 मध्ये आहे पण 16च्या विभाजकात तो नाहीये. मग आता पुढे आहे 4. 4 पहा 24 मध्ये आहे कारण 4 सके 24 आणि 4 चौक 16 म्हणजे 16 मध्ये सुद्धा आहे, म्हणजे कॉमन फॅक्टर 4. त्याच्या पुढे कोण आहे परत कॉमन? 8 16 मध्ये आहे आणि 24 मध्ये सुद्धा आहे म्हणून आपण 8 सुद्धा कॉमन फॅक्टर घेतला. इन दिस वे वी हॅव सीन दॅट द कॉमन फॅक्टर्स ऑफ 16 and 24 आर 1, 2, 4 and 8. मग आता अतिशय महत्वाचा टॉपिक, आता व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ दिस व्हिडिओ. नाउ वी आर गोइंग टू डिस्कस द व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर, व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक ऑफ दिस व्हिडिओ, व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ दिस व्हिडिओ, that HCF and GCD. HCF means highest common factor. We have seen total common factors or total divisors. But what about highest common factor? Greatest common divisor? Now see. 10 आणि 12चे सामायिक विभाजक, एकूण सामायिक विभाजक हे पाहिले आपण 1 आणि 2. मग हायेस्ट कोण आहे? 2. म्हणून काय म्हणता येईल? About 10 and 12. About 10 and 12. HCF is HCF highest common factor 2. Okay. What about 16 and 24? 16 and 24. These are the common factors 1, 2, 4 and 8. But what about HCF? म्हणजे HCF highest common factor कोण आहे एवढ्यातला? Highest means मोठा, largest, greatest. So that is 8. 8 is HCF. Okay. इतकं मस्त आणि इतकं साधं सोपं काम आहे. आपल्याला जर दिलेल्या संख्येचे विभाजक काढता आले, एकूण विभाजक काढता आले आणि त्या एकूण विभाजकांना काढता आल्यानंतर त्यातला हायेस्ट कोण डिवायझर आहे, हायेस्ट फॅक्टर कोणता आहे तो पाहता आला की कामच संपलं. सो इट इज व्हेरी इझी अँड व्हेरी इझिएस्ट टॉपिक टू फाइंड आउट द HCF or greatest common divisor of any numbers. At least we need 2 numbers, कारण एकाच याच्यामध्ये कॉमन काढणं शक्य नसतं. सो we need at least 2 numbers to find out the HCF or GCD. आणि अशा पद्धतीने आपण या ठिकाणी हायेस्ट कॉमन फॅक्टर किंवा GCD काढण्यासाठी प्रथमतः एकूण विभाजक काढणे, मूळ विभाजक काढणे, विभाजक सांगणे, त्यातून कॉमन विभाजक काढणे आणि त्यातला सर्वात मोठा विभाजक काढणे हे पाहिलं. आता आणखी एक महत्वाचा आणि ट्विस्टिंगचा क्वेश्चन. वी याचंच मराठीतलं नाव आहे महत्तम. महत्तम म्हणजे मोठ्यात मोठा, सामायिक म्हणजे कॉमन, विभाजक भाग देणारा म्हणजे डिवायझर किंवा फॅक्टर, हे आपण असं म्हणतो महत्तम म्हणून. सपोज या ठिकाणी महत्तमच्या ऐवजी लघुत्तम, सामायिक आणि विभाजक हाच प्रश्न विचारलाय, डिवायझरच विचारलाय म्हणजे लोएस्ट कॉमन फॅक्टर LCF असं विचारलं. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. व्हॉट अबाउट LCF? तुम्ही LCM ऐकलं असेल, लघुत्तम सामायिक विभाज्य ऐकलं असेल,
लघुत्तम सामायिक विभाजक असेल तर काय असेल तर पहा, प्रत्येक ठिकाणी कॉमन मधला लहानात लहान विभाजक कोण आहे? 1. 10 आणि 12चा LCF काय असेल? 10 and 12 1. पहा इथे 16 आणि 24चा लहानात लहान विभाजक कोणता होता? 16 आणि 24 परत 1. त्यामुळे प्रत्येक संख्येच्या बाबतीमध्ये लहानात लहान सामायिक विभाजक म्हणजे LCF हा एकच असतो आणि तो 1 असतो. म्हणून हा पाठांतरासारखा प्रश्न होऊन जाईल, 1 असतो. म्हणूनच प्रश्नांमध्ये विचारताना कधीही HCF विचारला जातो, LCF विचारला जात नाही. का विचारला जात नाही कळलं असेल तुम्हाला आता इथे, कारण HCF म्हणजे हायेस्ट कॉमन फॅक्टर बदलतो, पण LCF लोएस्ट कॉमन फॅक्टर हा एकच असतो. जे उत्तर पाठच केलेलं असतं त्याला प्रश्नामध्ये विचारून अर्थ उरत नाही. सो कधीही कोणत्याही पेपरमध्ये LCF विचारला जात नाही, कारण त्याचं उत्तर 1 आणि 1च पक्का आहे. पण HCF बदलतात संख्येनुसार, आणि HCF करण्यासाठी किमान 2 संख्या असल्याच पाहिजेत, हे महत्वाचं आहे. थँक्यू, पुन्हा भेटू. बासू मॅथ्स वर्ल्ड या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर टिक करून ऑल हा पर्याय निवडा.